नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी या माझ्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला भेटायला आली आहे पुण्याहून यशोदा वाकणकर. यशोदाबद्दल सांगायचं झालं तर तिला वयाच्या 7व्या वर्षापासून एपिलेप्सीचा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर 23 वर्ष तिनं ह्या व्याधीबरोबर काढली आणि ह्या 23 वर्षात प्रत्येक महिन्याला कमीत कमी 1-2दा आणि जास्तीत जास्ती 10-12 वेळा तिला हा त्रास व्हायचा. त्यानंतर थिरुवनंतपुरमला जाऊन तिनं स्वतःवर ऑपरेशन करून घेतलं आणि तिचा हा त्रास पूर्ण थांबला. त्यानंतर तिला हवं तसं मनमोकळं आयुष्य ती जगू शकलीच असती. पण तिने संवेदना फाउंडेशन नावाची संस्था एपिलेप्सी व्याधीग्रस्त रुग्णांसाठी सुरू केली आणि त्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सकारात्मक दृष्टीने एपिलेप्सीकडे पाहून त्या व्याधीचा स्वीकार करायला शिकवायचं ठरवलं. चाकोरी बाहेरील चार चौघी या आपल्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे बोलवलं ते खूप छान वाटलं. यशोदा, बरी होऊन तू परत आलीस आणि ताबडतोब संवेदना फाउंडेशनची सुरुवात केलीस, तर आपण जराही आराम न करता या कामाला हात घालावा असं वाटण्यासारखं काय झालं? एक तर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मी आधी थोडंसं वेगळं सांगेन की आपण एपिलेप्सी या विषयावर बोलतोय, तर अनेकांना एपिलेप्सी हा शब्द माहिती नसतो, म्हणून मी एपिलेप्सी म्हणजे काय हे आधी सांगते, मग ह्या मुद्द्यावर येते. तर एपिलेप्सी म्हणजे ज्याला आपण फिट येणे असं एक आपल्याकडे बोलीभाषेत म्हटलं जातं. खेड्यामध्ये त्याला आकडी, फेफरे असे पण शब्द आहेत की ज्याला हिंदीमध्ये मिरगी के दौरे म्हणतात. तर एपिलेप्सी ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि एखादीच फिट एखाद्या माणसाला येते ती एपिलेप्सी असते असं नाही. पण ज्याला वारंवार फिट्स येतात किंवा रिकरंट सिजर्स यायला लागतात तेव्हा डॉक्टर अनेक टेस्ट करतात आणि त्याच्यानंतर डायग्नोज करतात की हे एपिलेप्सी आहे. तर हे फिट येणे जे आहे ते म्हणजे एपिलेप्सी. तर ह्या एपिलेप्सी क्षेत्रासाठी आम्ही काम करतो. आणि आत्ता तुम्ही सांगितलं तसं की मला लहानपणापासून एपिलेप्सीची व्याधी होती. म्हणजे मी तर त्याला आजार वगैरे हे पण शब्द अजिबातच वापरत नाही, कारण ती एक स्थिती आहे, तो तुमच्यातला एक भाग आहे. आणि त्याच्यामुळे मी एपिलेप्टिक पेशंट्स असा पण शब्द वापरत नाही किंवा रुग्ण वगैरे. त्यांना ते एपिलेप्सी असलेल्या व्यक्ती आहेत, जस्ट ते त्या नॉर्मल व्यक्ती आहेत, त्यांच्यातला अगदी 0.1% भाग एपिलेप्सी आहे, बाकी ते नॉर्मल माणसं आहेत. तर त्याच्यामुळे आत्ता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी उत्तर देते की जेव्हा स्वतःला तुम्हाला एखाद्या व्याधीतून जावं लागतं किंवा स्वतःला एखाद्या स्थितीचा अनुभव घेण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला त्या स्थितीचं गांभीर्य कळतं. आपण इतरही आजारांच्या बाबतीत बघतो की इतर घरांमध्ये एखादा आजार झाला असेल तर आपल्याला फारसं त्याच्यातलं कळत नाही, पण तो आजार जर आपल्या घरात झाला किंवा आपल्या स्वतःला झाला तर आपल्याला त्याची सिव्हिअरिटी खूपच समजते. पण माझ्या सुदैवाने मी खूप एका चांगल्या घरात जन्मले. म्हणजे माझे आई वडील डॉक्टर अनिल अवचट आणि अनिता अवचट यांनी मला खूप छान वाढवलं, अगदी नॉर्मल मुलीसारखं वाढवलं. की इतर घरांमध्ये मी बघत असते की एपिलेप्सी असलेल्या मुली त्यांचं शिक्षण अर्धवट होतं किंवा आई वडील त्यांना कुठे बाहेर जाऊ देत नाहीत, खूपच पॅम्पर करतात, असं त्यांचे खूप वेगवेगळे इश्यूज असू शकतात. पण आईबाबांनी मला अगदी नॉर्मल मुलीसारखं वाढवलं आणि एपिलेप्सीची ढाल पुढे करून मला कोणतीही गोष्ट त्यांनी टाळू दिली नाही. की मी अगदी स्पोर्ट्समध्ये सुद्धा भाग घेतला किंवा रोज सायकलनी शाळेत गेले, इथपासून सगळं केलं आणि शिक्षण पूर्ण केलं, भरपूर शिकले. तेव्हा कळत गेलं की आपल्याला आईबाबांनी किती छान वाढवलंय. आणि जसं आत्ता तुम्ही म्हणालात तसं की माझी सर्जरी झाल्यानंतर माझ्या मनात असं आलं की अरे आता मी किती सुखी आहे की आता मला फिट्स नाही येणार, आता मला काही त्रास नाही. की म्हणजे जे कारण होतं की घराबाहेर न इतर गोष्टींना ऑब्स्टॅकल्स येतात, तर त्यासाठी ते कारण होतं, पण आता ते कारण नसणार आहे असं जेव्हा मला जाणवत होतं तेव्हा म्हटलं किती मी सुखी आहे. तर तेव्हा मी एकदा खिडकीत बसले होते आणि खाली बघत होते, तर खाली मुलं खेळत होती आणि त्याच्यातला एक मुलगा मी बघत होते तेव्हा मला आठवलं की त्याला पण एपिलेप्सीची व्याधी आहे, ती त्याला पण फिट्स येतात. मग मला असं अनेक व्यक्तींबद्दल आठवू लागलं की अमुक व्यक्तीला पण फिट्स येतात, अमुक व्यक्तीला पण फिट्स येतात, असं मला खूप आठवायला लागलं. आणि मग मला असं लक्षात आलं की अजून कितीतरी लोकांना एपिलेप्सीसहित जगावं लागणार आहे. पण माझा जर तो त्रास थांबलेला आहे तर मी असा स्वार्थी विचार करून कसं चालेल की आता काहीच दुःख नाही, आता सगळं सुखी सुखी सुखी. अर्थात ते गैरसमजच असतात कायम. सुख आणि दुःख ह्या वेगळ्याच हे आहेत.
तर तेव्हा त्या मुलाला पाहिल्यावर माझं लक्षात आलं, की अजून कितीतरी लोकांना यातून जावं लागतंय. तर मी असं म्हणून कसं चालेल, की आता प्रॉब्लेम थांबलाय. त्याच्यामुळे आता खरं तर अशी गरज आहे, की आता मी त्या लोकांसाठी काम करण्याची गरज आहे, असं मला त्या क्षणी वाटलं आणि तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्याची सुरुवात, त्याची तयारी तू कशी करायला सुरुवात केलीस? त्याची सुरुवात मी अशी सुरू केली, की मी आधी वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटायला लागले. आधी घरातल्या आधी कुटुंबियांशी बोलले, डॉक्टरांना भेटायला लागले, त्या क्षेत्रातल्या, त्याबद्दल वाचायला लागले. तर सगळ्यांकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया असायच्या, की काही डॉक्टर खूप चांगल्या प्रोत्साहन द्यायचे, की जरूर कर वगैरे अशा ह्यानी. पण काही जण थोडे गांभीर्याने सुद्धा हे करायचे, की म्हणजे फार प्रतिसाद पण नाही द्यायचे आणि असे खूप वेगवेगळे असायचे. पण त्या प्रत्येक गोष्टीतनं मी काही शिकत जायचे, की आपण ह्यातनं काय घेऊ शकतोय, आपल्याला ज्या प्रतिक्रिया मिळतात त्यातून. पण सगळ्यात मोठं मला प्रोत्साहन मिळालं ते मुंबईच्या एपिलेप्सी सपोर्ट ग्रुपमधनं असं मी म्हणेन. कारण मला इंटरनेटवर दिसलं, की मुंबईला एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप आहे. डॉक्टर प्रवीणा शहा त्या चालवायच्या आणि मग मी त्याचा पत्ता काढला आणि मी पुण्याहून टॅक्सी करून तिथपर्यंत गेले ग्रँट रोडला आणि डॉक्टर प्रवीणा शहांना जाऊन भेटले. मग त्यांचा सपोर्ट ग्रुप मी पाहिला किंवा त्यांच्या कल्पना काय काय आहेत ते सगळं पाहिलं. त्याच्यातली एक गोष्ट मात्र मी नक्कीच उचलली, की सपोर्ट ग्रुप मीटिंग कुठल्याही हॉस्पिटलमध्ये चालवू नये. हे त्यांनी सांगितलं, हे मला खूप आवडलं. कारण आपण कुठल्याही हॉस्पिटलशी कनेक्टेड राहणं, फक्त तेवढ्याच कोशात राहणं हे मलाही नको होतं आणि ते त्यांनीही सांगितलं. त्यामुळे शाळेची जागा कशी न्यूट्रल असते, की शाळेत मीटिंग चालवणं किंवा एखाद्या हॉलमध्ये, बाहेर एखादा हॉल घेऊन मीटिंग चालवणं हे मला जास्त संयुक्तिक वाटलं. त्यामुळे मी तेव्हा ते तसं करायचं ठरवलं. मग पुण्यात कलमाडी हायस्कूल आहे, तर त्याच्या हॉलमध्ये आम्ही मीटिंग सुरू केल्या. आमच्या पहिल्या मीटिंगबद्दल सांगते, की आधी मी पेपरमध्ये लेख दिला, की अशी अशी सपोर्ट ग्रुप मीटिंग सुरू होणार आहे. आमच्या घरी लेखन हे खूप असल्यामुळे मी सुद्धा खूप लेखन करते. त्याच्यामुळे ते शस्त्र मी नेहमी वापरते. त्या काळी सोशल मीडिया नव्हता, पण मी पेपरमध्ये लेख दिला होता. आणि आता मला किती लोकं मीटिंगला येतील ह्याची अजिबातच कल्पना नव्हती. पण तरीसुद्धा मला घरून निघताना बाबा म्हणाला, की एक माणूस जरी मीटिंगला आलं तरी मीटिंग होऊ शकते. कारण 2 माणसं जेव्हा बोलतात तेव्हा ती मीटिंगच असते. तू एका माणसाला जरी मदत करू शकलीस तरीसुद्धा ती मोठी मीटिंग होऊ शकते. पण त्या मीटिंगला 40 जण आले आणि तेव्हा मला कळलं, की याची किती गरज आहे लोकांना. एपिलेप्सी ही व्याधी जरी जुनी असली ना यशोदा, तरी त्या व्याधीबद्दल ते समज आणि गैरसमज अजूनही तेच आहेत. अगदी. तर कसं काय करायचं त्याबद्दल? तुम्ही म्हणता हे अगदी खरं आहे, की एपिलेप्सी हा शब्दसुद्धा ग्रीक भाषेतनं आला आहे आणि तेव्हासुद्धा जेव्हा काही 100 वर्षांपूर्वी जेव्हा ग्रीसमध्ये या व्याधीचा शोध लागला, तर तेव्हा त्याला एपिलेप्सी हे नाव देण्यात आलं. कारण त्याला कुठल्या तरी शक्तीने त्या माणसाला होल्ड केलंय. असाच त्यांनी त्याचा अर्थ काढला आणि एपिलेप्सी म्हणजे ग्रीक भाषेत टू ग्रॅब, टू होल्ड असाच होतो. म्हणून त्याला ते नाव पडलं आणि ते रुळून गेलं. तर ह्याच्याबद्दलचे आपल्या समाजातही अनेक गैरसमज आहेत. भारतात अजूनही त्याला भूतबाधा, देवाचा कोप असं म्हणणारी अनेक माणसं आहेत. अगदी ज्याला आपण सुशिक्षित म्हणतो अशी सुद्धा खूप आहेत. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली माणसं सुद्धा अजून बुवाबाजी किंवा ह्याच्याकडे जातात, की ही ट्रीटमेंट साईड बाय साईड घेताना ती ट्रीटमेंट पण साईड बाय साईड घेतात. अशी सुद्धा अजूनही खूप माणसं असतात. किंवा नवस बोलणं किंवा काही वाटतं पौर्णिमा अमावस्येला त्रास होतो, अमुक तिथीला होतो असं मानणारी सुद्धा माणसं असतात. हे सगळे त्याच्याबद्दलचे जरी गैरसमज असले तरी सुद्धा मी एपिलेप्सीला माझ्या लहानपणापासून बघत आहे. तर त्याच्यामुळे तसं म्हणायला गेलं तर 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी जी स्थिती होती त्याच्यापेक्षा आता बेटर म्हणायला हवी. ती कशी? कारण आता सोशल मीडिया किंवा अवेअरनेस, पेपरमध्ये येणं आणि अशासारखे यूट्यूब चॅनल्स हे फार महत्त्वाचे असतात. कारण आपल्या घरात कोणतीही व्याधी जेव्हा येते तेव्हा आपण लगेच यूट्यूबवर सर्च करतो एपिलेप्सी म्हणून किंवा हे म्हणून आणि मग त्याच्यावर जे दिसतात ते सगळे बघतात. त्याच्यामुळे एक खूप मोठा अवेअरनेस होतो असं मला वाटतं. एपिलेप्सीची फिट आल्यावर काय करावं आणि काय करू नये हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याबद्दलही लोकांना माहिती नसतं. म्हणून ते मी इथे सांगते, की समजा जर कोणाला फिट आली
तर आपल्याकडे जनरली काय होतं की रस्त्यावर खूप माणसं धावत जातात, अरे फिट आली म्हणजे काहीतरी म्हणतात, पण सगळी खूप घोळका करतात त्याच्या भोवती. आणि कुठून तरी कांदा उपलब्ध करतात एखाद्या हॉटेलमधनं मागून किंवा भाजीवाल्याकडनं मागून, तो फोडून त्याच्या नाकाला लावतात. एखाद्याच्या पायातली चप्पल काढून, कोल्हापुरी वगैरे, ती काढून त्या माणसाच्या नाकाला लावतात आणि असं करत बसतात अजूनही 2023 मध्ये सुद्धा. तर हे अतिशय चुकीचं आहे. तो कांदा लावायचं काहीही कारण नाही किंवा त्या चपलेची धूळ नाकाला लावायचं काहीही कारण नाही. ते सगळे गैरसमज आहेत. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे एका माणसाला त्रास होत असताना एकच माणूस किंवा फार फार तर 2 माणसं त्याची काळजी घेऊ शकतात. तुम्ही 10 माणसांची गरज नसते. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीकडे जा, त्याला काही लागत तर नाहीये ना, तो पडून काही त्याच्या डोक्याला, हाताला, पायाला काही लागत नाहीये ना, एवढी काळजी घ्या. जनरली हात असा खूप हलतो, पाय पण हलतो. हलत असेल तर तो कुठे आपटत नाहीये ना, आणि आपटून त्या व्यक्तीला कुठे लागत नाहीये ना, एवढं बघा. पण ते असं खूप गच्च होल्ड करून ठेवू नका, कारण ते खूप जोरात हलत असतात. ती एक वेगळी शक्ती ती हातात आलेली असते, तर त्याच्यामुळे ते हलू द्यात, पण लागत नाहीये ना एवढं बघा. पाय पण हलत असेल तर लागत नाही ना एवढं बघा. नंतर ती व्यक्ती शांत झाल्यावर समजा जर तुम्ही झोपवलं असेल घरी किंवा कुठे असं त्याला, तर कुशीवर वळवा. कारण ह्याच्यातनं कधी कधी जी लाळ गळते ती श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून कुशीवर वळवणं महत्वाचं. ती गळून जाऊ दे, ती आत नको जायला श्वासनलिकेत किंवा अन्ननलिकेत, म्हणून कुशीवर वळवायचं. आणि समजा जर घरीच कोणाला त्रास झाला असेल तर अनेकांना नुसतं खुर्चीवर बसवलं तरी चालतं. म्हणजे काही झोपवायलाच पाहिजे प्रत्येक वेळी असं नसतं. रस्त्यावर त्रास झालेलाही एखाद्या व्यक्तीला बसवलं कुठेतरी चालतं, झोपवायलाच पाहिजे असं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या व्यक्तीला त्रास झाला असेल त्याच्या तुम्ही जवळ जा आणि अतिशय प्रेमाने म्हणा की मी आहे ना तुझ्याबरोबर, काही काळजी करू नकोस. हे वाक्य कुणीही जन्मात कधी बोलत नाही, पण ते म्हणणं फार महत्त्वाचं असतं. कारण इथे मी माझा अनुभव सांगते की मला जेव्हा कधी रस्त्यावर किंवा कुठे बाहेर त्रास व्हायचा किंवा घरी सुद्धा किंवा कुठेही, तर तुम्हाला जेव्हा एक फिट येऊन जाते, तर तुम्हाला जेव्हा थोडं थोडं कळायला लागतं तेव्हा तुम्हाला टेन्शन यायला लागतं की मी कुठे आहे आणि आता परत त्रास होईल का. हे तुम्हाला टेन्शन वाढत जातं आणि ते टेन्शन वाढत गेल्याने तुम्हाला दुसरी फिट येऊ शकते. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कुठलाही माणूस आपल्याला म्हणतं की तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझी काळजी घ्यायला, आणि पाठीवर थोपटण्यासाठी तुम्हाला काही पैसे लागत नाही, तर त्याच्यामुळे हे तुम्ही छान प्रेमाने म्हणा. हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल बुकमध्ये लिहिलेलं दिसणार नाही. तर ते तुम्ही म्हणल्याने त्या माणसाला मनाने खूप बरं वाटतं आणि त्याला मनाने दुसरी फिट येत नाही. यशोदा, तुमच्या सपोर्ट ग्रुप तर्फे तुमचे काय काय उपक्रम चालतात ग? ओके, तर सपोर्ट ग्रुपतर्फे चालणारे उपक्रम म्हणजे सगळ्यात पहिला म्हणजे जसं त्या नावात आहे तसंच सपोर्ट ग्रुप मीटिंग. तर तशा सपोर्ट ग्रुप मीटिंग म्हणजे काय की एकाच व्याधीतून जाणारे अनेक लोक एकत्र येणं आणि त्याच्यावरची डिस्कशन्स, हे सपोर्ट ग्रुप मीटिंगचा बेस असतो. की जसं अल्कोहोलिक अनॉनिमस असतं, कॅन्सर सपोर्ट ग्रुप, की वेगवेगळ्या इश्यूजवरचे सपोर्ट ग्रुप्स असतात, तसा हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप. म्हणजे एपिलेप्सी सहित जाणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांचे पालक किंवा त्यांचे कुटुंबीय हे सगळे आम्ही एकत्र येतो. आणि त्याचा सगळ्यात पहिला मुद्दा असतो ते म्हणजे शेअरिंग मीटिंग. आपल्या व्याधीबद्दल बोलण्यासाठी आपल्याला एक मंच मिळतो, एक प्लॅटफॉर्म मिळतो, एक जागा मिळते. नाहीतर समजा जर आपल्या व्याधीबद्दल आपण काही शेजाऱ्यांना सांगायला जाणार आहोत का, किंवा ते ऐकून तरी घेणार आहेत का, किंवा नातेवाईकांना सांगायला जाणार आहोत का, म्हणजे आपल्याला कुठे मोकळेपणाने बोलताच येत नाही आपल्या व्याधीविषयी. कारण आपण स्वतःला नॉर्मल सारखं वागायचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे इतर ठिकाणी आपण हे विषय बोलत नसतो. बरोबर. पण ही जागा अशी असते की ह्या विषयी मोकळेपणाने बोलण्याची जागा. तर शेअरिंग, इतर जण शेअरिंग करत असतात ते आपण जेव्हा ऐकतो की इतर कोणी एपिलेप्सी असले ते त्यांनी कशी मात केली किंवा ते कसे चांगले जगतायत, त्या मुलाचं कसं चांगलं शिक्षण चालू आहे, असं जेव्हा इतर शेअरिंग करत असतात तेव्हा काही गर्तेतून जाणाऱ्या पालकांना त्याचा उपयोग होतो की अरे हे करतायत तर मी पण करू शकेन, असा मुद्दा असतो. आणि इतरही याच्यात खूप इश्यूज असतात की समजा एखादं मतिमंद मूल असेल, त्याला एपिलेप्सी असेल, तर त्याचे पालक त्याला कसे वाढवतात हे ऐकून इतरांना मदत मिळते. आणि काही
काही काही शेअरिंग खूप निगेटिव्ह सुद्धा असू शकतात, की एखादा जसं वाढवून नाहीये असं वाढवतात असं पण शेअरिंग आपण ऐकतो. तेव्हा उरलेले सगळे जण त्यांना हे करतात की अहो नाही, तुम्ही असं नाही जगलं पाहिजे. मग त्यामुळे जेव्हा उरलेले 20 जण आपल्याला सांगतात की नाही हे चुकीचं आहे, तेव्हा त्या पालकांनाही समजतं की आपलं कसं चुकतंय याच्यात. तर असे खूप वेगवेगळे मुद्दे बोलले जाणं हे सपोर्ट ग्रुप मिटिंगचं वैशिष्ट्य असतं. पण ह्याच्यातला पुढचा भाग आम्ही असा पण करतो की आता समजा जर दरवेळी 25 एक माणसं येत आहेत आणि फॅमिलीज, आणि त्या सगळ्यांची एकमेकांची ओळख झाली आणि मग सगळ्यांना सगळ्यांची हिस्ट्री सुद्धा माहिती होते. त्यामुळे आपण दरवेळी काय तेच तेच बोलत बसणं गरजेचं नाहीये आणि आपण त्याच्या बाहेर पडणंही गरजेचं आहे स्वतःच्या हिस्ट्रीपेक्षा. तर म्हणून आम्ही वेगळे विषय ठेवतो की जसं की डाएट आणि एपिलेप्सी, योगा आणि एपिलेप्सी, किंवा एखाद्या लेखकाला बोलवून त्याच्याशी डिस्कशन. हे का आम्ही करतो की आपण नुसते औषध घेऊन बरे होणार नाही, तर इतर अजून काय काय याला मार्ग आहेत की आपण आपले जीवनशैली अधिक सुधारू शकू आणि अधिक चांगली करू शकू. कधी कधी आम्ही एखाद्या न्यूरोलॉजिस्टना सुद्धा बोलवतो की आपल्याला, आपण डॉक्टरला भेटायला जातो तेव्हा त्यांनाही फार वेळ नसतो, तर मग इथे बोलून आम्ही 1 तास प्रश्न विचारतो. बरोबर. तर असे खूप वेगवेगळे हे उपक्रम आम्ही एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप तर्फे चालवतो. आणि मला ना एक प्रश्न मगासपासून मनात असा येतोय की शारीरिक कारणं तर असतातच एपिलेप्सीला, पण मानसिक कारणामुळे पण हा आजार वाढू शकतो वगैरे किंवा होऊच शकतो असं आहे का? हो, असं होऊ शकतं. म्हणजे असं सुद्धा होतं की समजा आई वडील किंवा घरातलं कोणी अचानक जाणं आणि त्यांनी बसलेला मानसिक धक्का, तर काही हळवी माणसं असू शकतात की ज्यांना त्यामुळे पहिली फिट आली, असं सुद्धा होऊ शकतं. किंवा अगदी आपल्याकडे 10वीची परीक्षा आल्याचं टेन्शन आलं याच्यामुळे सुद्धा होतं. म्हणजे इतकं लोक एक्स्ट्रीम टेन्शन घेणारी असतात. तर याची हिस्ट्री असं सांगतात की हे प्रत्येकाच माणसाला नाही होत, कारण हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत हे होतच नाही या घटना, पण आपण सगळे तेवढे काही हे नसतो. पण काही काही माणसं खूप सेन्सिटिव्ह असतात, त्यांच्यामध्ये तो एपिलेप्टिक पॉइंट ऑलरेडी असतो, पण कधी आजवर त्यांना ती फिट आलेली नसते. पण ती फिट येण्यासाठी काही निमित्त मात्र होतं आणि मग ते ट्रिगर होतं. त्याच्यामुळे त्यांना तसा त्रास होऊ शकतो. पण आता आमच्याकडे जे खूप एपिलेप्सी मित्र येतात त्यांच्यापैकी असे पण असतात की ज्यांना शारीरिक एपिलेप्सीचा त्रास नाहीच आहे, ज्यांना मानसिकच आहे फक्त, असे सुद्धा असतात. तर ते खूप फॅमिली प्रॉब्लेम असतात खेड्यात, किंवा जसं पूर्वी खेड्यात बघा की खूप एखादी सून जी खूप काही सहन करते तिच्याबरोबर अंगात यायला लागायचं, तसं आता फिट येते. हा सपोर्ट ग्रुप सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी तू काउन्सिलिंग सेंटर सुरू केलंस. तर काउन्सिलिंग सेंटर पण असायला हवं सपोर्ट ग्रुपच्या जोडीने, असं का वाटलं तुला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण असं झालं की आमच्या सपोर्ट ग्रुप मीटिंग सुरू झाल्या, तर त्याला पुण्यातनं सगळीकडनं तर माणसं यायचीच. माणसं म्हणजे ज्यांच्या घरात एपिलेप्सीची व्याधी आहे अशा फॅमिलीज. तर असे वेगवेगळे एपिलेप्सी मित्र यायचे, पुण्याच्या बाहेर नाही यायचे, खेड्यात नाही यायचे, कारण आम्ही पेपरमध्ये द्यायचो ते वाचून यायचे. तर अशी ती माणसं खूप वेगवेगळ्या प्रकारची होती, म्हणजे वेगवेगळ्या स्तरातली आपण म्हणतो तशा प्रकारची पण, की खूप उच्च शिक्षित असो, की एक टिपिकल पुण्यातला मध्यमवर्गीय असो, किंवा खूप गरीब माणसं असो, अशी सगळ्या प्रकारची माणसं त्याच्यात असायची. आणि किंवा अगदी आपण सगळ्या स्लम एरिया म्हणतो की सगळ्या प्रकारची. तर आपण अशी जेव्हा सगळी माणसं एकत्र जमतात तर तेव्हा सगळे सगळ्यांसमोर ओपनली बोलतातच असं नाही. आणि आपल्या मीटिंग्स ज्या असतात तर कधी कधी शेअरिंग मीटिंग्स किंवा अशा वेगवेगळ्या मीटिंग असतात, तर तेव्हा असं लक्षात यायचं की एखादी फॅमिली नाही बोलत आहे सगळ्यांसमोर, किंवा एखादी व्यक्ती शांत बसली आहे पण तिच्या मनात खूप काही आहे, किंवा काही जण बोलायचे सुद्धा पण त्याच्यात खूप नकारात्मकता असायची, किंवा जे नसावं असं आपल्याला वाटतं, किंवा काही जण त्यांच्या मुलाला खूप निगेटिव्हली वाढवतात असं वाटायचं. तर हे जेव्हा आम्हाला सपोर्ट ग्रुप मीटिंगमध्ये दिसायचं तर तेव्हा असं लक्षात यायचं की यांच्याशी स्वतंत्र बोलण्याची खूप गरज आहे. आणि काउन्सिलिंग हे अतिशय प्रभावी माध्यम आहे की त्याच्यातून तुम्ही ॲडव्हाइस द्यायचा नसतो, तर तुम्ही एक फ्री ॲडव्हाइस जो म्हणतात जो आपल्याकडे कुणीही देतं, तर तो नसतो, हे प्रोफेशनल असतं. तर एक सायकोलॉजिस्ट आणि तुम्ही एक स्वतंत्र बोलता काउन्सिलर, तर ते तसं काउन्सिलिंग सेंटर सुरू करावं असं आमच्या मनात आलं, कारण ह्या अनेक व्यक्तींना त्याची गरज होती. आणि अर्थातच जी माणसं ओपनली बोलायची त्यांना पण कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने काउन्सिलिंगची गरज असायचीच.
तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की काउन्सिलिंग सेंटर सुरू करू, म्हणून आम्ही तेव्हा एपिलेप्सीचं काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं. पण हे सेंटर तू सुरू केलं आणि आज तू स्वतःही काउन्सिलिंग करतेस, तर ह्यासाठी मग तू, कारण तू काही सायकोलॉजीची स्टुडंट नव्हतीस, काय शिकलीस तू? मी त्याच्या आधी मी कमर्शियल आर्टिस्ट झालेली आहे आणि मी पेंटिंग करायचे वगैरे. मग तू स्वतःला कसं तयार केलंस या सगळ्यासाठी? मी त्याच्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये MA केलं आणि डिप्लोमा इन एपिलेप्सी केअर म्हणून बंगलोर युनिव्हर्सिटीचा कोर्स होता तो केला. आणि आणखीन पण छोटे छोटे जे कोर्सेस मला दिसले काउन्सिलिंगला अनुसरून असे ते पण केले. जरी मी हे कोर्सेस केले वगैरे प्रोफेशनल, तरीसुद्धा तुम्ही जेव्हा एखाद्या व्याधीतून ऑलरेडी गेलेला असता आणि तुम्ही बरे झालेला असता आणि दुसरा माणूस येतो, तेव्हा तुम्ही तुमचे अनुभव नेहमी सांगता. आणि अर्थातच फक्त मी एकटी नव्हते, कारण संवेदना फाउंडेशन ही आमची संस्था सुरू झाली तर आणखीन 4-5 पालक मला जॉईन झाले आणि आमचा 6 जणांचा कोअर ग्रुप बनला. तर त्या 6 फॅमिलीजमध्ये एपिलेप्सी ही व्याधी आहेच, अशाच त्या व्यक्ती आहेत. आणि तर त्याच्यामुळे तेही अनुभवलेलीच माणसं होती सगळी, आहेत अजूनही ते. तर आम्ही सगळेजण हा ग्रुप चालवतो आणि आम्ही सगळेजण काउन्सिलिंग सेंटरवरही असतो. त्याच्यामुळे माझे जे कलिग्ज आहेत की जे पालक आहेत, ते पालकत्वाचे अनुभव सुद्धा तिथे सांगू शकतात, त्या संदर्भातलं काउन्सिलिंगही करू शकतात. यशोदा, तुमची ही संस्था पुण्यात आहे म्हणून विचारते, तुझ्याकडे तुझ्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये फक्त पुण्यातून आणि त्याच्या आसपासच्या गावातून लोक येतात की ठिकठिकाणून येतात? आमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये फक्त पुण्यातूनच लोक येतात असं नाही, तर आजूबाजूच्या खेड्यातून सुद्धा येतात, पूर्ण महाराष्ट्रभरातून येतात. अगदी चंद्रपूर, नागपूर इथनं सुद्धा येतात, यवतमाळ, सोलापूर, कोल्हापूर, ज्या जिल्ह्याचं नाव घ्याल तिथून सगळीकडून आजवर आपल्याकडे एपिलेप्सी मित्र आलेले आहेत आणि ते कुटुंबाच्या कुटुंब. आणि फक्त महाराष्ट्रच नाहीत तर इतर राज्यांमधून सुद्धा येतात. आणि आम्हाला फोन सुद्धा इतर राज्यातून येतात, कारण काही वेळा काय होतं की असं राज्यातून ह्यासाठी फक्त यासाठी येणं इतकं सोपं नसतं आपल्या इथे, पण त्यामुळे फोन सुद्धा इतर राज्यातून येतात. तर ते आता कालच मला एक चेन्नईहून फोन आला होता, किंवा राजस्थानहून येतो एक नेहमी, किंवा अशा वेगवेगळ्या राज्यातून नेहमी, हिमाचलहून सुद्धा येतो, इतक्या वेगळ्या राज्यातून. ह्याचं कारण असं आहे ना की एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं महाराष्ट्र, आपल्या सोशली इतकं चांगलं कल्चर आहे आपल्या इथे की सपोर्ट ग्रुप्स आणि NGO हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहेत. त्याच्यामुळे भारतभरातनं लोक येतात आणि खूप अर्थातच वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन येतात की ते त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असू शकतात. जसं की आपल्याकडे आधी अवेअरनेस जास्त आहे, पेपरमध्ये खूप येतो, त्यामुळे बेसिक अवेअरनेस आपल्या इथल्या माणसांचा झालेला असतो. पण दुसऱ्या स्टेटमधनं येतात त्यांना अगदी आपल्याला बेसिकपासून मदत करावी लागते. आणि आणखीन एक मुद्दा म्हणजे परदेशातून सुद्धा माणसं येतात, म्हणजे विशेषतः परदेशस्थ भारतीय, तर तसे पण येतात. ह्याचं कारण असं की आता समजा युरोपमध्ये किंवा UK मध्ये इतर देशांमध्ये त्यांना डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला 6 महिने जातात आणि आपल्याकडे ते इतकं आपण सहज जाऊ शकतो डॉक्टरकडे, तुम्हाला माहिती आहे. तर तसं, आणि डॉक्टरांची संख्या सुद्धा आपल्याकडे त्या मानाने जास्त आहे की एका डॉक्टरकडे नसेल अपॉइंटमेंट तर आपण दुसऱ्याकडे जाऊ शकतो, तशी तिथे गोष्ट नाही आहे. आणि त्या लोकांना आपल्या देशात आल्यावर जास्त बरं वाटतं की आपल्या डॉक्टरनी आपल्याला समजावून सांगणं. तसंच ते आमच्या काउन्सिलिंग सेंटरवर येतात आणि काउन्सिलिंग सेंटरवर येतात तेव्हा त्यांच्या मनातले इश्यूज ते आमच्याशी बोलू शकतात मोकळेपणाने. तिकडे येणारे प्रॉब्लेम ते मोकळेपणाने बोलू शकतात, त्यावर आम्ही काउन्सिलिंग करू शकतो. तसंच त्यामुळे त्यांना तो आधार वाटतो, त्यांना बरं वाटतं. आणि तसंच खेड्यातून येणाऱ्या लोकांचं की त्यांना भडाभडा बोलायची गरज असते, मोकळेपणाने बोलायची गरज असते, तर ते सगळे इश्यूज ते आमच्यापाशी बोलू शकतात. काउन्सिलिंग करताना तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर जास्त भर देता? म्हणजे असे काही मुद्दे कॉमन असणारच की जे सगळ्यांना माहीत असायलाच हवे, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, देशातला असो, परदेशातला असो. एकतर पेरेंटिंग हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, पालकत्व. कारण पालक मुलांना कसं वाढवताय याच्यावर त्यांची पुढची ग्रोथ अवलंबून आहे. तर त्याच्यामुळे पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे की त्यांनी घरातलं वातावरण एक आनंदी ठेवलंय किंवा एक छान ठेवलंय, मुलाला नॉर्मलसारखं वाढवलंय, त्याला नॉर्मल शाळेत घातलंय,
त्याला जरा रागावलं सुद्धा आहे की कणाचे पण पालक असतात की एपिलेप्सी, मग तू ताट पण उचलू नकोस, तू हे पण करू नको. आम्ही पालकांना सांगतो की त्याला तुम्ही नॉर्मल मुलगा असता तर जसं वळण लावलं असतं तसं सगळं करणं गरजेचं आहे, त्याला रागवणंही गरजेचं आहे. आणि ते तुझ्या बाबतीत तुझ्या आई वडिलांनी केलंय. अगदी अगदी. तर म्हणजे आता तुम्ही माझ्या आई वडिलांचा उल्लेख काढला म्हणून मी त्याचं उदाहरण देते की ते उदाहरण मी आमच्याकडे येणाऱ्या पालकांना नेहमी देते, म्हणून सांगते की मुलांना स्वतःचं औषध स्वतः घ्यायला शिकवा. हा अतिशय साधा मुद्दा आहे पण महत्त्वाचा आहे. कारण पालक अगदी ते मुलं लहान असल्यापासून त्याच्या हातात गोळी आणि पाणी देणं हे ती थोर माता रोज करते आणि मग ती मुलगी 25 वर्षाची झाली तरी ती आई तसंच करत असते. तर आम्ही सांगतो की हे करायची गरज नाही आहे ना, की त्या व्यक्तीला अशी स्वतःला जाणीव व्हायला पाहिजे की आपण आपल्या चांगल्यासाठी औषध घेतोय. तर त्याच्यामुळे आपण सहज ते घेऊ शकतो. पालक नजर ठेवू शकतात की ती रोज घेते ना गोळी. त्यावर आम्ही असं सांगतो की आजकाल गोळ्यांची डबी मिळते, ती सगळ्यांकडे असते आजकाल, की त्याच्यात आठवड्याचे 7 वार असतात आणि सकाळ दुपार संध्याकाळचं असतं. तर तुम्ही आठवड्याभराच्या गोळ्या काढून ठेवू शकता सकाळ संध्याकाळच्या. आणि आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन असतात, त्यावर तुम्ही रिकरंट अलार्म लावू शकता की सकाळी 9चा आणि रात्री 9चा किंवा ज्या काही वेळा असतील त्याच्या, आणि तो अलार्म झाला की तुम्ही गोळी घेऊ शकता. तर त्याच्यामुळे तुम्ही जसं पाणी प्यायला विसरत नाही तसंच तुम्ही गोळी घ्यायला नाही विसरत, जसं रोज घ्यायला लागता. आणि माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी 2 डब्या केल्या होत्या मी लहान असताना औषधांच्या. एकावर बाबांनी चंद्राचं चित्र काढलं होतं आणि एकावर सूर्याचं चित्र काढलं होतं. तेव्हा मी 7 वर्षाची होते. तर मला आईबाबांनी हे सांगितलं होतं की रोज सकाळी दात घासून झाल्यावर सूर्याची गोळी घ्यायची आणि रोज रात्री दात घासून झाल्यावर चंद्राची गोळी घ्यायची. आणि मी खूप ते फुशारकी मारत घ्यायचे, बघा आम्हाला सूर्याची गोळी घ्यायची, बघा आम्हाला चंद्राची गोळी घ्यायची. तर हे मी माझ्याकडे येणाऱ्या अनेक पालकांना आणि एपिलेप्सी मित्रांना सांगत असते. काउन्सिलिंग सेंटरवर बोलायचे अजून काही मुद्दे म्हणजे तुम्ही मगाशी विचारलं तसं ॲक्सेप्टन्स. म्हणजे ॲक्सेप्टन्स हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या स्थितीचा स्वीकार करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण अनेक कुटुंब आपल्या घरात एपिलेप्सी आहे किंवा आपल्या मुलाला किंवा आपल्या स्वतःला फिट येते याचा स्वीकारच करत नाहीत. त्यामुळे ॲक्सेप्टन्स हे सगळ्यासाठीच व्हॅलिड आहे की आपल्याला कुठलीही व्याधी झाली तरी त्याचं ठीक आहे, आता मला झालंय ना, आता मी छान उपचार घेईन. त्याविषयी मोकळेपणाने बोलणं, न लपवणं, शेजार-पाजारांना, नातेवाईकांना ओपनली सांगणं, अतिशय फॉन्डली सांगणं हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जितक्या ताठ मानेने तुमच्या व्याधीविषयी इतरांना सांगता तितका चांगला समाज तुम्हाला ट्रीट करतो. आम्ही काउन्सिलिंग सेंटरवर हे सुद्धा सांगतो सगळ्यांना की एपिलेप्सीचा त्रास हा फक्त काही कोणाला बाहेर होतो किंवा घरात होतो किंवा इथे असं नसतं. कोणालाही कुठल्याही वेळी त्रास होऊ शकतो. एपिलेप्सीची फिट ही कोणालाही कधी येऊ शकते. तर ती म्हणजे आता काही जणांना फक्त झोपेतच त्रास होतो. तर त्यांचं म्हणजे आम्ही त्यांना म्हणतो हे एक प्रकारे तुम्ही याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. ह्याचं कारण असं की तुम्हाला जर दिवसा त्रास होत नाहीये तर दिवसा तुम्ही मोकळेपणाने सगळ्या नॉर्मल गोष्टी करू शकताय. ही त्याच्याकडची एक पॉझिटिव्ह बाजू आहे. पण रात्री तुम्हाला त्रास होतोय त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तर आता कोणाला म्हणजे असा पण एक प्रकार आहे की ज्यांना फक्त जेवताना त्रास होतो, म्हणजे ते अन्न पहिला घास खाल्ला गेला की त्रास होतो. तर याचा अर्थ त्यांनी ते खाणं काही कोणी थांबवत नाही, पण त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे. पण यशोदा मला एकच सांग, कुतूहल वाटतंय मला की काही पदार्थ खाल्ल्याने हा त्रास होतो वगैरे, असं आहाराचं पण महत्त्व आहे का? हो, आहाराचं पण महत्त्व आहे. पण अर्थात हे आपण असं जनरलाइज करू शकत नाही की हाच पदार्थ खाल्ल्यावर सगळ्यांना त्रास होतो असं नाहीये. प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे कुणाला कसला त्रास होतोय तर कुणाला कसला त्रास होतोय असं असू शकतं. त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगतो पालकांना किंवा एपिलेप्सी असलेल्या व्यक्तींना की तुम्ही स्वतःला ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे. की आपल्याला जेव्हा एपिलेप्सीचा त्रास एखाद दिवशी होऊन गेला, आम्ही सगळ्यांना सांगतो की आपापली वही करा आणि त्या वहीत तुम्ही त्याची नोंद ठेवा. की तुम्ही नॉर्मल झाल्यावर तर लिहू शकताय किंवा आई वडील सुद्धा लिहू शकतात, तर मग तुम्ही त्या दिवशीचं ऑब्झर्वेशन सगळं आठवा की आज समजा मला दुपारी त्रास झाला तर मी सकाळपासून काय काय केलं होतं, काही खूप मला स्ट्रेस आला होता का, किंवा मी काय खाल्लं होतं, जेवल्यानंतर झालं असेल तर मी नेमकं काय खाल्लं होतं. ही तुम्ही ऑब्झर्वेशन दरवेळी लिहून ठेवली
तर तुम्हालाच लक्षात यायला लागतं की मला अमुक अमुक खाल्ल्यावर जास्त झाला होता किंवा मला अमुक अमुक स्ट्रेस घेतल्यावर जास्त झाला होता. असं तुम्ही स्वतः म्हणजे एक आदर्श पेशंट बनणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि दुसरं काय माझ्या मनात येतं की तू स्वतः ऑपरेशन नंतर पूर्ण बरी झालीस, तर हे जे तुझ्याकडे सगळे लोक येतात तर त्या माझ्या मनात असं येते की सगळ्यांना ऑपरेशन करून घ्यायची इच्छा असेल, पण त्यांना कदाचित ते परवडणारं नसेल. म्हणजे ही झाली आर्थिक बाजू. काही जणांना शारीरिकदृष्ट्या परवडणारं नसेल, तर ह्या बाबतीत काय करता तुम्ही? मग कसं त्यांना हाताळता? ओके, तर ह्याचं मी आधी उत्तर असं देते की एपिलेप्सी सर्जरीज ह्या ज्या असतात ह्या सगळ्यांसाठीच नसतात. तर कारण 80% एपिलेप्सी मित्र हे औषधोपचारानेच बरे होतात. तर त्यामुळे त्याच्यातला अजून एक उपमुद्दा असा आहे की तुम्ही एकदा ट्रीटमेंट सुरू केलीत की ती नियमित घेणं गरजेचं आहे. मध्येच स्वतःच्या मनाने थांबवू नका, नियमित फॉलोअप ठेवा आणि ती नियमित डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे घ्या. स्वतःच्या मनाने औषधं कमी करू नका. जरी 3 वर्ष लागली, 5 वर्ष लागली तरी घेत राहा. जरी तुमचे आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये तरी डॉक्टरांनी सांगितलं असेल तरी पुढची ट्रीटमेंट कंटिन्यू करा. हा पहिला मुद्दा. आणि मग ते त्याच्यातनं पूर्ण 3 वर्ष बरे असले की डॉक्टरच त्यांच्या गोळ्या हळूहळू टेपर ऑफ करून बंद करतात. इट डिफर्स पर्सन टू पर्सन. तर त्याच्यामुळे असे 80% लोक औषधांनी पूर्ण बरे होतात. तर त्याच्यामुळे उरलेले जे 20% आहेत तर त्यांच्यात ते जरी औषधं घेत असले, जरी नियमित घेत असले, जरी सगळं बाकीचं करत असले तरी त्यांच्या फिट्स कंट्रोलमध्ये नाही आहेत. तर त्यामुळे त्यांच्या बाबतीत हा मुद्दा असू शकतो की सर्जरी हा उपाय कदाचित असू शकतो. तर त्याच्यामुळे त्यासाठी काय करतात की अनेक टेस्ट असतात. तर डॉक्टर त्या अनेक टेस्ट करायला सांगतात आणि त्या अनेक टेस्ट केल्यानंतर त्याच्यातनं डॉक्टरांचा ग्रुप असं ते ठरवतात की ह्या व्यक्तीची सर्जरी होणं शक्य आहे की नाही. पण आता त्यांना इथे ती सोय उपलब्ध आहे का? हो, अगदी. हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण तुम्ही माझ्या सर्जरीचा उल्लेख त्रिवेंद्रमचा केला, पण आता पुणे, मुंबई सगळीकडे सर्जरीज अवेलेबल आहेत आणि पुण्यातही दीनानाथ मंगेशकर किंवा इतरही काही हॉस्पिटलमध्ये सर्जरीज होतात. तर त्याच्यामुळे त्या सलग होत आहेत सर्जरीज. आता पुण्यातही भरपूर सर्जरीज होतात. मी स्वतः दीनानाथमध्ये एपिलेप्सी काउन्सिलर म्हणून काम करते. तर तिथे विशेषतः जे सर्जरीसाठी येतात लोक तर त्यांचे प्री सर्जिकल काउन्सिलिंग किंवा पोस्ट सर्जिकल काउन्सिलिंग हे सुद्धा करावं लागतं. कारण जसं मी ट्रीटमेंटचं म्हटलं तसंच आहे की लोकांना वाटतं की हां सर्जरी झाली आता आपण बरे झालो, पण तेवढंच ते नसतं. तर तुम्ही सुद्धा ते अतिशय पॉझिटिव्हली घेणं, तुमचं इतके वर्ष तुम्हाला घरीच बसून राहायची सवय जर असेल किंवा ओव्हर पॅम्पर्ड मूल असेल तर सर्जरीनंतर त्याला सांगावं लागतं की आता ते मूल नॉर्मल आहे, आता त्याला शिक्षणासाठी पाठवा, आता त्याला स्वतःच्या पायावर उभं करा किंवा ह्या सगळ्या पालकांनाही सांगावं लागतं की तुम्ही आता नॉर्मल पालकांसारखे वागा. तर ह्या असे अनेक मुद्दे असतात. यशोदा, आता आपण सर्जरीबद्दल बोलतोय म्हणून आणखीन एक असं विचारावं असं वाटतं मला. ही जी एपिलेप्सीवरची औषधं आहेत ना, ती महाग असतात की कशी काय असतात आणि सर्वांना परवडणारी असतात का ग ती? कसं असतं की काही औषधं खूप स्वस्त असतात, काही औषधं महाग असतात. पण आपल्या भारतात काही लॉज आहेत. आता आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याला अशी डिटेल माहिती नसतं. पण भारतातल्या काही लॉजमुळे औषधं आपल्याला खूप इतर देशांपेक्षा स्वस्त मिळतात. त्यामुळे जनरली एपिलेप्सी असलेल्या व्यक्तीला महिन्याला साधारण एक 1,500-2,000 हजार खर्च येऊ शकतो, 1,000-2,000. पण काहींना खूप जास्त सुद्धा असतो, 5,000-10,000 हजार सुद्धा असतो. तर आता हे आपल्यासारख्या फॅमिलीज की आपल्याला समजा तेवढा खर्च आला तर आपण करतो खर्च की आपण अफोर्ड करू शकतो की महिन्याला 1,000 रुपये असेल तर पण अशाही फॅमिलीज असतात की ज्या ते नाही अफोर्ड करू शकत, त्यांना परवडत नाही. ते विचार करतात की जर इतके वर्ष जर इतका खर्च करायचा जाऊ दे, सुरूच नको करायला ट्रीटमेंट. अशी पण माणसं असतात. तेव्हा आम्ही ठरवलं की आपण एपिलेप्सीच्या औषधांची मदत करणं गरजेचं आहे. आणि दॅट वॉज द टर्निंग पॉईंट की आम्ही ठरवलं की आता आपण औषध मदत योजना सुरू करू. ज्या फॅमिलीला मदत करायची आहे त्याचा आधी आम्ही काउन्सिलिंग सेशन घेतो. आणि ते काउन्सिलिंग सेशन घेऊन तुम्हाला जेव्हा फॅमिली समोर बसली असते तेव्हा एक अंदाज येतो, आपल्याला डोळ्यांनी पण अंदाज येतो. पण खरं तर मी जसं म्हणलं की डोळ्यात बघून कळतं आणि गप्पा मारून कळतं ते खरं. आणि मग आम्ही काय करतो की त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली आहे का नाही हे आधी बघतो. जर नसली केली तर त्यांना डॉक्टरकडे जायला सांगतो, ट्रीटमेंट सुरू करायला सांगतो.
आणि मग त्यांची औषधं त्यांनाच विकत घ्यायला सांगतो. मग त्या रिसीट्स आणि सगळं त्यांना घेऊन यायला सांगतो आणि मग ते बघून आम्ही त्यांना आम्ही चेक देतो किंवा बँक ट्रान्सफर करतो. यशोदा, एपिलेप्सी मित्र अशी ही जी मुलं येतात ना, त्यांचं भवितव्य काय असतं ह्या गोळ्यांचा, ट्रीटमेंटचा? तू आत्ता म्हणालीस की ते बरे होतात म्हणून, तर ते होतात ही देवाचीच कृपा, छान. पण ह्यांना पुढे काय काय करणं जमू शकतं आणि त्यांची लग्न झाली तर चालतं ना? अगदी बरोबर आहे की एकतर एपिलेप्सी असलेले व्यक्ती, म्हणजे तुम्ही माझंच उदाहरण घ्या ना, की आम्ही काही करू शकतो, की काय करू शकतात म्हणायचं तर जे हवं ते करू शकतो असं त्याचं हे होईल. पण एपिलेप्सी असताना सुद्धा ते सगळं करू शकतात, की शाळेत जाऊ शकतात, खेळांमध्ये भाग घेऊ शकतात, अभ्यास करू शकतात. अडचणी येतात, नाही असं नाही, की लर्निंग डिफिकल्टीज सुद्धा येतात, की मेमरी डिफिकल्टीज सुद्धा येतात. पण त्यावर सुद्धा आम्ही काउन्सिलिंग करतो आणि त्या डिफिकल्टीजवर आता त्यावर मात करत पुढे जाणं गरजेचं आहे, की थोडा स्पेशल एज्युकेटरकडनं थोडी मदत घेणं, काउन्सिलरची मदत घेणं, हे सगळं करत करत मुलगा आपली शिक्षण अतिशय चांगल्या तऱ्हेने पूर्ण करू शकतो. अर्थातच हे प्रॉब्लेम सगळ्यांना येतात असं मुळीच नाही. असे अनेक जण असतात की माझ्यासारखं, की बाकी बुद्ध्यांक आणि सगळं नॉर्मल आहे आणि एपिलेप्सीचा त्रास होता, त्यामुळे ते अतिशय नॉर्मल एज्युकेशन त्यांना हवं ते घेऊ शकतात. यावर फक्त सोशल टॅबू आपण जो म्हणतो त्यामुळे त्याच्यावर दबाव येऊ शकतो, जे आपण मगाशी बोललो, की पालकच उलट त्यांना दबवून ठेवतात, तू पुढे नको शिकूस, तू हे नको करू, असं होऊ शकतं. पण आपण जर बघितलं तर एपिलेप्सी असलेली मुलं अतिशय नॉर्मल जगू शकतात, अतिशय नॉर्मल शिक्षण घेऊ शकतात, नॉर्मल नोकरी करू शकतात, हे सगळं करू शकतात. आणि लग्नाचं तुम्ही जे म्हणालात तर तो पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, की मी नेहमी सगळ्यांना ओपनलीच सांगते, की माझं लग्न झालं तेव्हा मला एपिलेप्सीचा अटॅक येत असतानाच झालं, मी बरी त्याच्यानंतर झाले. आपण स्वतःच्या बाबतीत जे होतं ते गृहीत धरतो, पण जेव्हा तुम्ही संस्था चालवायला लागता तेव्हा लक्षात येतं की इतरांच्या बाबतीत तसं होत नाही. बरोबर. कारण आपल्या भारतीय समाजात इंडियन अरेंज मॅरेज सिस्टीम आहे. आपण दाखवून ठरवून लग्न करणं हे खूप असतं आपल्याकडे. लव्ह मॅरेजची संख्या कमी असते. तर त्याच्यामुळे अशा दाखवून ठरवून करण्याच्या लग्नात जर आईवडिलांनी सुरुवातीलाच सांगितलं की आमच्या मुलीला पूर्वी एपिलेप्सी होता किंवा आमच्या मुलाला आत्ताही एपिलेप्सी आहे आणि तो औषधं घेतोय, तर कुणी पुढे जाईल का? हे अर्थातच नाही जाणार, की अशी लग्न अजिबातच पुढे जात नाहीत. त्यामुळे आमच्या काउन्सिलिंग सेंटरवर असे काही पालक यायला लागले, की लग्नाळू वयाच्या मुलामुलींचे पालक, आणि ते येऊन विचारायला लागले की हिचं लग्न आम्ही हे सांगून करावं की न सांगून करावं. म्हणून आम्ही त्यांना सांगायचो की लग्न उशिरा जमलं तरी चालेल, त्यात वेळ गेला तरी चालेल, पण खरं सांगून करा. आणि 10तली 1 तुम्हाला अशी फॅमिली भेटेल की जे हे ॲक्सेप्ट करेल. पण म्हणून आम्ही एपिलेप्सी मॅरेज ब्युरो, म्हणजे एपिलेप्सी वधूवर मंडळ, ही ॲक्टिव्हिटी आम्ही सुरू केली. अरे वा. माझे कलिग होते एक फाटक म्हणून, त्यांची ही संकल्पना की आपण हे सुरू करू. म्हणून आम्ही काही डॉक्टरांना जाऊन भेटलो, की एपिलेप्सी असलेल्या व्यक्तीचे लग्न होऊ शकतात ना वगैरे या विषयावर बोललो. तर सगळे म्हटले की हो, अर्थातच होऊ शकतात. तर आम्ही एपिलेप्सी वधूवर मेळावा आयोजित केला. अरे वा. आणि त्याला प्रतिसाद कसा मिळाला? तर पुण्यात दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये एपिलेप्सी वधूवर मेळावा असतो. आता सुद्धा येत्या वर्षात सुद्धा होईल. तर तसं त्याला भरभरून प्रतिसाद असतो. फक्त महाराष्ट्रभरातनंच नाही तर इतर राज्यांमधनं पण माणसं येतात, नाव नोंदणी करतात. तर आम्ही त्यांना त्यांचे जेव्हा फोन येतात इतर राज्यातनं, तर आम्ही त्यांना म्हणतो की हे बघा, आमच्याकडे जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या लोकांनी नाव नोंदणी केली आहे, तर तुम्हाला तुमच्याच भाषेची लोक इथे मिळतील याची काही आम्ही खात्री देऊ शकत नाही. तर ते म्हणतात तो इश्यू नाही आहे, आम्हाला एकमेकांना समजून घेणं हा अति जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ते येतात आणि त्यांचीही लग्न झाली आहेत. आजवर आमच्या ह्याच्यातनं 29 लग्न झाली आहेत. आता 30वं लग्न जमत आलंय, त्यांचे कालच फोन आले होते. तर त्याच्यात काही परराज्यातली लग्न सुद्धा आहेत, की एक लग्न झालं की दिल्लीची मुलगी होती आणि मुंबईचा मुलगा होता. यशोदा, एक विचारू, हे तुझं जे सेंटर तू सुरू केलेलं आहेस त्याचं कामही जोरात चालू आहे, तसंच चालू राहू दे. आणि तुम्ही सगळे हे मनापासून काम करताय, सतत त्या वातावरणात असता, त्यांची दुःख तुमच्या नकळत तुमची येऊन जातात, त्यांची दुःख, त्यांचे प्रॉब्लेम्स. तर ह्या सगळ्यातनं तू स्वतःला बाहेर कशी काढतेस, म्हणजे तुझं आयुष्य कसं जगतेस? हा खूप छान प्रश्न आहे. पण याच्यात 2 मुद्दे येतात, की जेव्हा तुम्ही अशा क्षेत्रात काम करता तर तेव्हा त्याच्यात आमच्या संस्थेत तुम्ही आता या एकदा, इतकं आनंदी वातावरण आहे
त्याच्यामुळे कुणी असं जरी आलं आणि कुणी जरी काही त्यांचे प्रॉब्लेम सांगितले तरी आम्ही त्याला इतकी पॉझिटिव्हिटी आणि हे देतो की तिथे ती सकारात्मकता पसरते. तर त्याच्यामुळे ती नकारात्मकता डोक्यात भरली असं नाही होत, कारण तुम्ही स्वतंत्र व्यक्ती आहात आणि समोर जाऊन तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतोय तर ते तुम्हाला त्याच्याबद्दल आस्था तुम्ही जरूर दाखवा. तर त्याच्यामुळे ती आस्था आपण दाखवतो, पण त्याच्या डोळ्यात पाणी येतं म्हणून तुमचे डोळे व्हायला नाही पाहिजेत. आपण जे प्रॉब्लेम रोज तिकडे ऐकतो ते आपण आपल्या घरात नाही घेऊन यायचे, तर ते आपण तिथेच सोडायचे, कारण आपण ते प्रॉब्लेम आपण तिथे मिटवतो आणि मग घरी येतो. तर त्याच्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेम मिटतातच असं अजिबातच नाही, हे मला मान्य आहे, पण तरीसुद्धा आपल्या डोक्यात घेऊन ते आपण घरी यायचं नाही हे मी पहिल्यापासून ठरवलं आणि त्याचा मला खूप उपयोग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या घरात म्हणजे मी आणि माझा नवरा पराग, आम्हाला दोघांना खूप छंद आहेत, आम्हाला खूप आवडीनिवडी आहेत. म्हणजे आम्हाला वाचनाची आवड आहे, खूप कलांची आवड आहे. मी स्वतः शास्त्रीय संगीत गाते, पराग गिटार वाजवतो, चित्रांची आवड आहे, पेंटिंग्सची आवड आहे, घरी माणसांना बोलवायची, स्वयंपाकाची आवड आहे. तर ह्या सगळ्या मी खूप आनंदाने जगते आणि या इतर एवढ्या गोष्टी आहेत करायला, मग ते निराशा किंवा ते दुःख अजिबातच राहत नाही. यशोदा, आज तू इथे आली आहेस तर आमच्यासारख्या सामान्य माणसांना तू काय सांगशील ग? मी हे नक्कीच सांगेन की आपल्याला कोणी माणसं दिसतात, कोणाला फिट येताना दिसते, कोणी मतिमंद मुलं दिसतात, नॉर्मल असोत की कुठली असोत, तर आपण त्यांच्या वेगळं लेखू नका असं मला नेहमी सांगावं असं वाटतं. की आपण सगळे एकच आहोत, आपण भारताचे नागरिक आहोत, या जगाचे नागरिक आहोत आणि आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत आणि आपण सगळे एकमेकांना मदत करणं फार महत्त्वाचं आहे आणि नॉर्मलाइज होणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणून मला त्याच्यावर गाण्याच्या 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. वा, सुंदर. आज आपण माझ्या एपिलेप्सीच्या प्रवासाबद्दल बोललो, तर लहानपणापासून ते आत्तापर्यंत माझा जो एपिलेप्सी सहित प्रवास झाला, तर त्या ह्याच्यात हे माझं पुस्तक आलं आहे मागच्याच वर्षी, मैत्री एपिलेप्सीशी नावाचं, आणि ज्याला मागच्याच वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला. तर ह्या सगळ्यात माझी स्टोरी किंवा आमचा संस्थेची स्टोरी हे सगळं आहे. खूप अगदी डिटेल उदाहरणंसुद्धा आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जरूर वाचा हे पुस्तक, एवढंच माझं सांगणं आहे. हे पुस्तक मी वाचलंय आणि ते खूप उपयुक्त आहे. सर्वांनी जरूर वाचा. यशोदा, तुझ्या ह्या प्रवासात तुला एपिलेप्सीने जगण्यातली दाहकता जशी दाखवली ना, तशीच सकारात्मकता पण शिकवली आणि हेच तू तुझ्या फाउंडेशनतर्फे सगळ्या एपिलेप्सीग्रस्त मित्रांना शिकवण्याचा प्रयत्न करतेस. अगदी. द इंटरनॅशनल ब्युरो फॉर एपिलेप्सीतर्फे तुला आउटस्टँडिंग पर्सन विथ एपिलेप्सी अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तू आमच्या कार्यक्रमात आलीस, इतकं भरभरून मन मोकळेपणाने बोललीस, तुझे खूप आभार ग. नाही, तुम्हीच माझी निवड केलीत आणि माझी इतकी छान मुलाखत घेतलीत, तर त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. आणि हे अगदी लोकांपर्यंत पोचावं हीच सदिच्छा. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात. नमस्कार.